आज मित्रांनो मस्तपैकी भेंडीचा बेत आहे मित्रांनो. मस्तपैकी भेंडी गेंडी आज मस्त कांदा गिंदा चिरून मस्त भेंडी का रे एकदम व्यवस्थित. आलं पाणी आलं. आणि टाकत लगेच जाते निघून अवय तसं हलवेल की त्याचं हलून मला माहिती ते तिथं येतो आलं टुनुक लगेच चालले नाही लगेच झटक्यानं आणि ते मुक्क येईन आपल्याला आवाज देईन तर कालच्याने चालले नाही की काल आवाज नाही द्यायला. काल वॉशरूम मध्ये म्हणून तो आवाज द्यायला गेलं मग तिथे वाटत फारीच नसतं तुम्ही असं करा मग डॉक्टर घेतलं घाला नाही. अर्धा घंटा झाला मी काही तुझ्या आडू राहिली मी आणि मी जमाना झाला तिथे वाट्यावर बसले जरा धरून बोललेले तुम्हाला ऐकून नाही आलं का म्हणते मग आम्हाला काय माहिती हो पोरीला विचारले हात टाकत साखळी काढली. एक कांदे असे तिखट आहेत लगे कांदे तिखटच राहते ना मग. हा तिखट राहत्या मग काय राहते त्या कांदे काय कसे राहते. एवढे नाही तिखट राहत नाही लगेच जातात म्हणजे तिखट आहे ना हे आता भाजी इतकी तिखट आहे ते कांदे लगे असं लगे जी माणसं लगे रचून येतो तर असं वाटतं लगे चिरूच नाही कांदा बघा तिखटच राहते कांदे. एक म्हणा नाक लगे असं डोर राहिलं लगे सनसन. तुम्हाला सर्दी झाली की मला सर्दी झालीच पाहिजे हो छापून ये ना का मी तिकडं भेंड्या काय ना कापल्या मग तो. सर्दी मला असं औषध घेतलं मी डबल घेते बाई मी औषध मला तर राहिलं. ते लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यावर ते 1500 रुपये येईन त्याचे काय करशील तू मग. काय नाही आपल्या दोघांचं घ्यायचे तुम्ही शब्द घ्यायचे हा मग ते कागदपत्र देऊ राहिली तुझ्याही घडी घ्यायची माझ्या नवऱ्याच्या निघते ना मग कस काय निघाल. निघते कोण म्हणे तुला असं. मी ऐकलं निघते कोण म्हणे. मी ऐकलं ना नवऱ्याच्या निघते म्हणून सगळं. कोण म्हणे पण तुला. अरे मी ऐकलं ना टिकटॉकवर टिकटॉकवर काय ऐकलं होता. की नवऱ्याच्या निघते म्हणून. अगं तिकडं काही काही क्रूप लागतो ना. काय नाही लागत तिकडा लागत तर मला तसंच राहायला लागत. लाडकी योजना नाही मला खिडकी योजनाच होऊन लागत. मला एक घडी आणि शर्ट घ्यायचा आहे तुम्हाला. मला घ्यायचं म्हणजे घ्यायचं तुम्ही जिथेच आहे तुम्हाला घ्यायची मग ते कागदपत्र कर ना मग काय करू राहील तू घरी बसल्या बसल्या. कागदपत्र काय गल्ल्या नाही दुःख काय नवऱ्याजवळ असेल ना माझ्या काय कागदपत्र ते खातं खोलायला पैसे लागन ते खातं खोलायला. खाता खोलून द्या ना तुमचे तुम्हाला कटून देईल ना मी किती लागते माझ्या तिथे काढून घ्यायचे ना. मग शॉपिंग वगैरे चालली लगे नवीन नवरी आली ती शॉपिंग आई म्हणे मस्त आहे म्हणे त्याच्यासाठी ते काय तिच्या माईच्या बापाच्या हातात आहे. तिच्या मा बापाचं काम तर देत नाही. आजचा दुसरा दिवस आहे मित्रांनो. चालूया आपण दादा इकडे माझ्याकडे. दादा दादा चड्डी बदलू चला मग मुतलक काय हो दादा. दादा मला द्या ना बिस्किट द्या ना मला. नाना बिस्किट दे बाई नाना बिस्किट दे. दादा बिस्किट द्या ना मला. कुठे आहे. इकडे मागं टाकून द्याल तर त्या नाही. नाना बरा आनंद धरून मला तुम्ही ठेवलं जात नाही का समजत नाही का पोगे म्हणून घरात. मी काय करू पोग्यानं पाळलं म्हणे तिकडे नको जाऊ तिकडे भाजीपाला आहे तिथं भाजीपाला जेवारी आणली मी पैसे कशी दिली तिला म्हणून दिली नाना मारून त्याच्यात भाजीपाला आहे ज्वारी आहे किती मोठा भाजीपाला द्यायला. मग तुला आई सगळे सापडलीच नाही का मग. नाही ना आई माझ्या आधी नंदी याच्यात जाईल होती ना वावरात जाईल होती. तुला सकाळीच म्हणलं होतं मी गेल्यावर रोज म्हणलं होतं तुला चहा पिली की नाही चहा काय काय नाही तुला जाऊन पाय म्हणलं होतं ना. मंडीत नव्हते गेलेत काय मग ते आई दावा जायला होती काय लगी.
साला सकाळीच गेली लगेच तुम्हाला बोलली तेव्हा देवगाव नेऊन घाल म्हणे मी ऐकलो ते शब्द कधी मला कधी बोलली आई सकाळी नाही बोलली पुढे सकाळी टॅरिस मध्ये नव्हती आई गॅलरीत गॅलरीत कोण होतं मी पाहिलंच नाही आईला पाहिलंच नाही आईला गॅलरीतच होती आई देवगाव नेऊन घाल म्हणे लगेच. हम्म. हम्म. तेव्हा दाद्या कसा खेळून राहिला बाहेर चाल इकडे दाद्या आज सुटत ते रपार लगे आपण यायच्या आधी तर ती इकडे येतं. हे बरं त्याला कसं माहिती बुडून खायचं बुडत होतं ते त्याच्यात त्याला बुडायचं आहे त्याला अगं तिच्या गरम असन त्याला कसं काय माहिती बुडून बुडून खाते म्हणून अगं चावट पोरग हे अरे चटकन लागला ना त्याला कसं बोललं गरम आहे म्हणून अगं बुडून खायचं म्हणून माहिती नको तू सांडून देशील सांडून देतो तू बघ नाही सांडून देतो तुम्ही नाही तू सांडून देतो सांडून देतो दाद्या तू बुडून खातो ना त्याच्यात ठेव तर ध्यानात राहतं सगळं सगळं ध्यानात राहत त्याच्यावाल्यान आपण जसं करतोच करतो ते बरोबर हो लगे आलं लगे याच्यात बिलकुल ठेवणार अरे चहा पिऊन द्या ना दाद्या अच्छा आपण गुड नाही लागणार मुतलं पाहिजे बाहेर जाऊन मुतलं का मी सांग पॅन्ट काढा अरे बाबा गरम आहे कसं करतोय चला बाय मित्रांनो